दरवर्षी आमच्या गावात रामनवमीच्या तिसऱ्या दिवशी पालखीचा सोहळा असतो. या दिवशी आमच्या गावातला प्रत्येक कोळी बांधव आपला व्यवसाय एक दिवस बंद ठेवून या पालखी सोहळ्यामध्ये उत्साहाने सामील होतो. सातपाडीच्या जत्रेतून घरी येऊन रेडी झाले ते आमच्या गावातल्या पालखी सोहळ्यासाठी. सगळीकडेच रांगोळी काढण्यात आली होती. पालखी घराकडे आल्यावर सर्वांना थंड पेय दिलं. मग काकी, मम्मी आमच्या पूर्ण परिवाराने पूजा केली, दर्शन घेतलं. एवढ्या उन्हात सुद्धा सर्वच गावकरी मंडळी जल्लोषात होते. एवढ्या गरमीमध्ये या छोटू गँगसोबत जिथे कोल्ड्रिंक असेल तिथे आम्ही पिऊन चिल झालो. स्टॉपवर पालखी आल्यावर आम्ही निघाले राम मंदिराकडे. दर्शन घेतलं. दरवर्षी असलेल्या महाप्रसादाचा लाभसुद्धा आम्ही घेतला. मग रात्री पोचलो सातपाडी जत्रेत. तिथे सुद्धा आज लास्ट डे होता, म्हणून सफाळ्यातून फुगे विकत आमचे सर फर्स्ट टाइमच या जत्रेत आले होते. त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी आईस्क्रीम खाल्लं. जत्रेत काही ससे बघून या पोरींना बघितलं. राईड्सच्या चक्करमध्ये त्यांनाच चक्कर आली होती. नंतर मला सर्व भेटले मुरब्याचे माझे मामा लोक. त्यांच्यासोबत गप्पा मारून जयेश मामाने आम्हाला चायनीज ट्रीट दिली. एवढ्या गर्दीत वेट करताना फायनली आमची ऑर्डर आली. खाऊन झाल्यावर मला भेटले माझी मावशी. माझ्या भावाला भेटून आम्ही लास्ट राईडचे मजे घेतले. मलाई आणि आईस्क्रीम खाऊन बघता बघता सकाळ झाली आणि सर्वच जत्रा संपल्यावर आम्ही निघाले घरी.